नमस्कार. आज आपण कम्प्युटरच्या मूलभूत जगात एक सफर करणार आहोत. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आज आपण सिस्टम युनिट, मेमरी, सॉफ्टवेअर आणि काही महत्त्वाच्या उपकरणांविषयी बोलू. कम्प्युटर कसं काम करतं याबद्दलची काही रंजक माहिती समोर आणण्याचा प्रयत्न करूया. काय वाटतं? हो, नक्कीच. कम्प्युटरचे वेगवेगळे भाग, त्यांची कामं आणि ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे समजून घेऊया. सुरुवात करूया सिस्टम युनिटपासून. बऱ्याचदा यालाच लोक CPU म्हणतात, पण तो पूर्ण डबा असतो ना. अगदी. त्याला सिस्टम चेसिस किंवा सिस्टम कॅबिनेट असंही म्हणतात. तो एक प्रकारचा बॉक्स असतो. बरोबर. आणि त्या बॉक्सच्या आत असतो कम्प्युटरचा खरा मेंदू, म्हणजे मायक्रो प्रोसेसर, किंवा आपण ज्याला CPU म्हणतो तो. याचे मुख्य भाग कोणते आणि सिस्टम बोर्डचं महत्त्व काय आहे? कारण सगळा संवाद तिथूनच होतो ना. अगदी बरोबर. मायक्रो प्रोसेसरमध्ये दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे कंट्रोल युनिट. हे काय करतं तर सूचनांचा अर्थ लावून बाकीच्या भागांना काय करायचं ते सांगतं. अच्छा. आणि दुसरा भाग आहे अरिथमॅटिक लॉजिक युनिट, म्हणजे ALU. हे प्रत्यक्ष गणिती आणि तार्किक क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, तुलना वगैरे करतं. ओके. आणि हे दोन्ही घटक सिस्टम बोर्डवर म्हणजे मदरबोर्डवर बसवलेले असतात. हा बोर्ड म्हणजे एक प्रकारे शहराच्या रस्त्यांसारखा असतो, जो वेगवेगळ्या घटकांना जोडतो. आणि त्यावरच्या त्या लाईन्स म्हणजे रस्ते. हो, त्यांना बस लाईन्स म्हणतात. या डेटा आणि सूचना वाहून नेतात. आणि या लाईन्सची रुंदी म्हणजे बस विड्थ हे ठरवते की एका वेग किती डेटा जाऊ शकतो. जितकी रुंदी जास्त तितका वेग जास्त. वा, म्हणजे रुंदीचा थेट परिणाम स्पीडवर. ठीक आहे. आता या मेंदूला काम करायला आठवण पण लागते, म्हणजे मेमरी. यात रॅम आणि रॉम हे दोन मुख्य प्रकार नेहमी ऐकतो आपण. काय फरक आहे नेमका दोघांमध्ये? चांगला प्रश्न आहे. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. ही कम्प्युटरची प्रायमरी मेमरी किंवा मुख्य मेमरी आहे. खूप वेगवान असते, पण तिचा एक मोठा तोटा म्हणजे ती व्हॉलेटाईल आहे. व्होलाटाईल म्हणजे जोपर्यंत कम्प्युटर चालू आहे, वीज पुरवठा सुरू आहे, तोपर्यंतच तिच्यातला डेटा टिकतो. कम्प्युटर बंद केला किंवा लाईट गेली की रॅममधला डेटा नाहीसा होतो. अच्छा, म्हणजे तात्पुरती स्मरणशक्ती झाली ही तर. अगदी. या उलट आहे रॉम, म्हणजे रीड ओन्ली मेमरी. ह्या मेमरीमध्ये निर्मात्यानेच काही कायमस्वरूपी माहिती साठवलेली असते, जसं की कम्प्युटर सुरू करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या सूचना, ज्याला आपण बायोज म्हणतो. आणि ही माहिती आपण बदलू शकत नाही? सहसा नाही. ती फक्त वाचता येते, म्हणून रीड ओन्ली. आता तिसरा एक प्रकार आहे फ्लॅश मेमरी. ही जरा गमतीशीर आहे. ती रॅम आणि रॉम दोन्हीची चांगली वैशिष्ट्ये घेते. म्हणजे ती वीज नसतानाही डेटा टिकवून ठेवते, रॉम सारखी. आणि गरज पडल्यास त्यातली माहिती अपडेट पण करता येते. रॅम सारखी नाही, पण मर्यादित स्वरूपात. अच्छा, म्हणजे बायोज अपडेट वगैरे याचमुळे शक्य होतात. बरोबर. पेन ड्राईव्ह किंवा SSD मध्ये सुद्धा फ्लॅश मेमरी वापरली जाते. हे इंटरेस्टिंग आहे. हार्डवेअरकडून आता जरा सॉफ्टवेअरकडे वळूया का? सॉफ्टवेअरचं मुख्य काम काय आहे आणि त्यात ऑपरेटिंग सिस्टमची भूमिका किती महत्त्वाची? नक्कीच. सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्राम्सचा संच. याचं मुख्य काम आहे आपल्याकडून घेतलेला कच्चा डेटा, म्हणजे आकडे, अक्षरं वगैरे, त्याला प्रोसेस करून उपयुक्त माहितीत रूपांतरित करणं. आणि ऑपरेटिंग सिस्टम ती काय करते? ऑपरेटिंग सिस्टम OS ही सगळ्यात महत्त्वाची सॉफ्टवेअर आहे. ती म्हणजे कम्प्युटरचा मॅनेजर. ती आपल्याला कम्प्युटर वापरायला एक इंटरफेस देते, म्हणजे आपण संवाद साधू शकतो. ती कम्प्युटरची सगळी साधनं म्हणजे मेमरी, प्रोसेसर, डिस्क स्पेस यांचं व्यवस्थापन करते. आणि वेगवेगळे प्रोग्राम्स चालवायला मदत करते. हो. विंडोज, macOS, लिनक्स ह्या काही लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. पूर्वी MS-DOS म्हणून एक होती. तिला असा ग्राफिकल इंटरफेस नव्हता, बरोबर? अगदी. तिथे सगळं कमांड लिहून करावं लागायचं. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेसमुळे कम्प्युटर वापरणं खूप सोपं झालं. ते आहेत ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. यांना एंड युजर सॉफ्टवेअर असंही म्हणतात, कारण ते थेट वापरकर्ता वापरतो. यात तुम्ही म्हणाला तसे वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, डेटाबेस, ग्राफिक्स प्रोग्राम्स येतात. हे सगळे बेसिक किंवा जनरल पर्पज ॲप्लिकेशन्स आहेत. उत्पादकता वाढवणारे ॲप्स. बरोबर. आणि यांच्यासोबत अजून एक प्रकार असतो युटिलिटी प्रोग्राम्स, जसं की डिस्क क्लीनअप, जे अनावश्यक फाईल्स काढून टाकते. डिस्क डिफ्रॅगमेंटर, जे फाईल्स सुस्थितीत ठेवून स्पीड वाढवते. आणि अँटीव्हायरस, तो खूप महत्त्वाचा आहे. हो, अँटीव्हायरस सिस्टमला सुरक्षित ठेवतो. हे सगळे युटिलिटी प्रोग्राम्स कम्प्युटरचं कार्यप्रदर्शन आणि सुरक्षा सांभाळायला मदत करतात. ठीक आहे.
आता या सगळ्या कामासाठी कम्प्युटरला माहिती आत कशी द्यायची आणि बाहेर कशी बघायची, म्हणजे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस. बरोबर. इनपुट उपकरणं काय करतात तर आपण जी माहिती देतो, अक्षरं, आवाज, चित्र, तिला कम्प्युटरला समजेल अशा डिजिटल फॉर्मॅटमध्ये बदलतात. सगळ्यात कॉमन आहे कीबोर्ड आणि माऊस. माऊसमध्ये पण आता ऑप्टिकल माऊस जास्त दिसतात. ते कसे काम करतात? ऑप्टिकल माऊस खाली एक प्रकाश सोडतो आणि त्याचा पृष्ठभागावरून होणारं परावर्तन एका सेन्सरनं टिपलं जातं. त्यावरून माऊसची हालचाल समजते. पूर्वीच्या माऊसमध्ये खाली एक बॉल असायचा. हो, आठवतंय. आणि स्कॅनर तो काय करतो? स्कॅनर डॉक्युमेंट्स किंवा फोटो स्कॅन करतो. पण तो थेट अक्षरं किंवा चित्र ओळखत नाहीये. तो फक्त कागदावरचे फिकट, गडद आणि रंगीत ठिपके टिपतो आणि त्याची डिजिटल इमेज बनवतो. अच्छा. आणि बँकांच्या चेकवर ते जे खास अंक असतात त्याला MICR म्हणतात, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. ती एक विशिष्ट प्रकारची चुंबकीय शाई असते जी मशीन वाचू शकते. त्यामुळे चेक प्रोसेसिंग जलद होतं. ओके. आणि आउटपुट? प्रिंटर हे मुख्य आउटपुट डिव्हाइस झालं. हो, प्रिंटर आपल्याला कम्प्युटरमधल्या माहितीची हार्ड कॉपी म्हणजे कागदावर प्रिंट देतो. मॉनिटर सॉफ्ट कॉपी दाखवतो. कीबोर्डबद्दल काही खास सांगण्यासारखं? QWERT लेआउट तर माहितीये. हो, QWERT हा सर्वात जास्त वापरला जाणारा लेआउट आहे. कीबोर्डवर वरच्या बाजूला F1, F2 अशा कीज असतात. त्यांना फंक्शन्स कीज म्हणतात. त्यांचे उपयोग वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळे असतात. आणि ते बाण असलेले बटन्स त्यांना नॅव्हिगेशन कीज म्हणतात. कर्सर वर खाली डावी उजवीकडे नेण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कंट्रोल की ही टॉगल की नाही. टॉगल की म्हणजे? कॅप्सलॉक सारखी. बरोबर. कॅप्सलॉक एकदा दाबल्यावर ऑन होते, परत दाबल्यावर ऑफ. कंट्रोल की तशी नाही, ती दुसरी की सोबत दाबावी लागते. कळलं. आता ही सगळी माहिती, डेटा, प्रोग्रॅम्स हे कम्प्युटरमध्ये नक्की साठवले कसे जातात आणि दिसतात कसे? डेटा आणि प्रोग्रॅम्स कायमस्वरूपी साठवण्यासाठी स्टोरेज डिव्हाइसेस असतात. हार्ड डिस्क, SSD, पेन ड्राईव्ह वगैरे. कॉम्प्युटरमध्ये कोणतीही माहिती म्हणजे अंक, अक्षरं, चिन्ह हे बाईट्सच्या स्वरूपात दर्शवतात. बाईट म्हणजे? एक बाईट म्हणजे 8 बिट्सचा समूह. बीट म्हणजे कॉम्प्युटरमधलं सगळ्यात लहान युनिट, 0 किंवा 1. तर प्रत्येक अक्षर किंवा चिन्हाला एक विशिष्ट बाईट कोड दिलेला असतो. यासाठी काही स्टँडर्ड्स आहेत का? हो, आहेत. ASCII आणि EBCD हे जुने स्टँडर्ड्स आहेत, मुख्यत्वे इंग्रजीसाठी. पण जगातल्या सगळ्या भाषांसाठी, जसं आपली मराठी किंवा चीनी, जपानी यांना सपोर्ट करण्यासाठी युनिकोड हे 16 बिट स्टँडर्ड विकसित केलं गेलं. अच्छा, म्हणून आता आपण कम्प्युटरवर मराठीत सहज लिहू शकतो. अगदी. युनिकोडमुळे हे शक्य झालं. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक भागांना चालण्यासाठी वीज लागते. घरात तर AC करंट येतो. कम्प्युटर DCवर चालतो असं ऐकलंय. हे कसं होतं? बरोबर आहे. कम्प्युटरमधल्या नाजूक इलेक्ट्रॉनिक घटकांना डायरेक्ट करंट म्हणजे DC लागतो, तो पण कमी व्होल्टेजचा. डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये एक पॉवर सप्लाय युनिट PSU असतं. तो बॉक्स घरातल्या AC पॉवरला गरजेच्या DC पॉवरमध्ये रूपांतरित करतो. आणि लॅपटॉपचं काय? ते तर आपण कुठे घेऊन जातो? लॅपटॉपमध्ये बॅटरी असते किंवा त्याचा एक वेगळा AC अडॅप्टर असतो जो बाहेरून AC घेतो आणि लॅपटॉपला DC पुरवतो. त्यामुळे लॅपटॉप पोर्टेबल होतो. डेस्कटॉप मात्र पोर्टेबल नसतो. स्वाभाविक आहे. इतका वेळ आपण कम्प्युटर वापरतो, तर आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काही टिप्स होत्या का आपल्या माहितीत? हो, नक्कीच. काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे कम्प्युटर स्क्रीनची जी वरची बाजू आहे ती आपल्या डोळ्यांच्या पातळीवर किंवा किंचित खाली असावी. खूप वर नको. मान आणि डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून. बरोबर. दुसरी गोष्ट, कम्प्युटर वापरात नसताना तो बंद करून शक्य असल्यास प्लगमधून काढून ठेवावा. वीज वाचते आणि उपकरण सुरक्षित राहतं. आणि सुरक्षिततेसाठी कम्प्युटरवरून दूर जात असाल, अगदी काही मिनिटांसाठी सुद्धा, तर त्याला पासवर्डने लॉक करायची सवय लावावी. हो, हे महत्वाचं आहे. आणि लॅपटॉप वापरणाऱ्यांसाठी बाहेर कुठे नेत असाल तर चोरी टाळण्यासाठी केबल लॉक मिळतात, त्याचा वापर करावा. खरंच उपयुक्त टिप्स आहेत या. तर आज आपण कम्प्युटरच्या आतल्या जगात बरीच मुसाफिरी केली. प्रोसेसर, मेमरी, सॉफ्टवेअर, इनपुट आउटपुट, डेटा स्टोरेज, पॉवर या सगळ्या मूलभूत गोष्टी कशा काम करतात याची एक चांगली कल्पना आली. हो, आणि हे सगळे वेगवेगळे भाग किती सुसूत्रपणे एकत्र येऊन काम करतात हे पाहिलं. प्रत्येक भागाचं आपलं महत्त्व आहे
जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. काय? आपण आता या तंत्रज्ञानावर इतके अवलंबून झालो आहोत, ते इतकं आपल्या अंगवळणी पडलं आहे की ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर किंवा समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर नकळतपणे काही परिणाम करत असेल का? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यावर पुन्हा कधीतरी बोलूया. नक्कीच.